एकदा पृथ्वीवर प्रतापसिंग नावाचा राजा राज्य करत होता. तो प्रचंड श्रीमंत होता, पण त्याला त्याचं ऐश्वर्य टिकवता येत नव्हतं. एक दिवस तो राजवाड्यात विचार करत बसला होता. सगळं असूनही समाधान नाही. लक्ष्मी येते, पण राहत नाही. तेव्हा त्याच्या दरबारात एक महात्मा आले. त्यांनी हस्त विचारलं, राजा, लक्ष्मीला घरात ठेवायचं आहे की चंचलेला? राजा गोंधळला. एकच लक्ष्मी असते ना? महात्म्यांनी सांगितलं की लक्ष्मी जिथे विनय, परिश्रम, भक्ती आणि संतोष असतो, तिथे स्थायिक होते. पण जिथे लोभ, गर्व आणि अधर्म असतो, तिथे ती चंचला रूपात फक्त काही काळासाठी येते आणि निघून जाते. महात्म्यांनी एक जुनी कथा सांगितली. एकदा लक्ष्मी देवीने स्वयं नारायणाला विचारले, प्रभू, लोक मला चंचल म्हणतात का? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे सत्य आहे, प्रिये. कारण तू त्या ठिकाणी राहत नाहीस, जिथे अधर्म आणि अहंकार आहे. लक्ष्मीला हे ऐकून दुःख झालं. तिने स्वतःच्या चंचल रूपाला शाप दिला, ज्याचं मन चंचल आहे, त्याच्याकडे मी चंचलेच्या रूपात राहीन. आणि जिथे भक्ती, विनय आणि सत्य असेल, तिथे मी स्वतः लक्ष्मी म्हणून राहील. राजाने हे ऐकून आपल्या राजवाड्यातील सर्व गर्वयुक्त सवयी सोडल्या, गरिबांना अन्न वाटलं, सत्य आणि धर्माचं पालन केलं. आणि मुख्य म्हणजे दररोज लक्ष्मीपूजन करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या घरात स्थैर्य आलं. व्यापार फुलू लागले, प्रजा आनंदात राहू लागली. आणि एका दिवसाच्या सकाळी त्याच्या स्वप्नात देवी आली आणि म्हणाली, राजा, आता मी चंचला नाही. मी तुझ्या घरी लक्ष्मी म्हणून राहते. कथेतील शिकवण. लक्ष्मी जिथे असते तिथे